फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. तर आजच्या ब्लॉगमध्ये मला थोडंसं वेगळा मुद्दा आहे आपला. ब्लॉग हे म्हणजे नुसतं घरातलं नसतं, थोडंसं आपल्या देशाविषयी पण आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला बोलायची मुभा असली पाहिजे, त्याच्यात थोडीशी इच्छा पण असली पाहिजे. तर आज विषय आहे की आपल्या देशात काय परिस्थिती चालू आहे, काय चालू आहे आपल्या देशामध्ये. युवा पिढी लढत आहे, तरुण पिढी लढत आहे. कशासाठी? शिक्षणासाठी. शिक्षण म्हणजे खूप महत्त्वाचं झालं आजकाल, कारण की या लोकांनी शिक्षणाचा बाजार करून ठेवलेला आहे. खूप भ्रष्टाचार, खूप दडपशाही, हुकुमशाही करत आहे ते लोक. यांना म्हणजे काय वाटते तेच कळत नाही मुळात. कशावर एवढा त्यांना गर्व आहे, काय आहे त्यांचं काय माहीत. कधी ना कधी सत्ता फ्लाईट होणारच आहे ना. मग कशासाठी हे असं करतात? म्हणजे मुळात त्यांना का त्या तरुणांचं दुःख दिसत नाही, त्यांनी किती मेहनत केलेली दिसत नाही. त्यांनी म्हणजे नीटवाले पेपर फुटीचं प्रकरण झाल्यानंतर आणखीन ते पुन्हा कसं TETचा पेपर फुटला. आता ही कसं वाढत चाललं आहे, ज्याच्यावर आपण काहीतरी बोलायलाच हवं. म्हणजे यांना सपोर्ट करायलाच हवा आपण. या तरुण पिढीला सपोर्ट आत्ता जर नाही केला तर, कारण की येणारी पिढी पण अशीच होईल ना. मग असंच संघर्ष करावा लागेल त्यांना पण. आपल्याला याच्या विरोधात बोलायलाच हवं असं मला वाटते. आणि मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे. मला वाटते तुम्ही पण तुमच्या परीने प्रयत्न करायला हवा, कारण की हे एका मुलाचं प्रॉब्लेम नाही किंवा एका पिढीचा प्रॉब्लेम नाही. येणारी पिढी पण याच्यात इन्व्हॉल्व होणारच आहे ना. जर आपण आता सपोर्ट नाही केला तर पुढे चलून आणखीन आपल्याला, आज ते आहेत उद्या आपण त्यांच्या जागी असू शकतो. आज आपली मुलं जरी लहान असले किंवा तुमचे असतीलच मोठ्याले, माझी मुली लहान आहेत सध्या, तर काही जणांची लहान आहेत, काही जणांचे मोठे आहेत. तर आपण त्यांना सपोर्ट करायलाच हवा असं मला वाटते. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब कशाद्वारे आपण आपण तिथे जाऊन सपोर्ट करू शकत नाहीत ना. तर आपण असं सपोर्ट करू द्या, पण आपण सपोर्ट करायलाच हवा, कारण की ते खूप चांगलं करतात. त्यांनी काहीही गैर केलेले नाही, फक्त न्याय मागतात ते न्याय, आणि त्यांना तो मिळत नाही. 21 दिवस झालं ते वांगचूक साहेब उपाशी आहेत. त्यांना काहीच वाटत नाही. कसं काय वाटत नाही? म्हणजे आता त्यांना काय मारून टाकायचे का? त्यांना काय वाटते नेमकं करायचे तरी काय? त्यांच्या मनात काय चालू आहे कोणाला ठाऊक. त्या माणसांनी अक्षरशः आपल्या जीवाची पर्वा न करता एवढं हे करतो. त्याला चर्चा नाही करत, काही नाही, त्यांच्याशी बोलत नाहीत. तर काय करायचं? यांचा प्रॉब्लेम काय ते कळत नाही मला. मस्त काही कुंभकर्ण झोपले तसं झोपून गेले सारे असं वाटतं. किती म्हणजे या देशाचं उद्ध्वस्त करून टाकणार आहेत ना काय माहीत. आणि दाखवतात काय, आम्ही हे बनवलं, आम्ही ते केलं. आणि ती काय कामाचं? जर तरुण पिढीला तुम्ही योग्य हे सहकार्य करू शकत नाहीत तर तुम्ही त्यांचा पेपर नीट हे करू शकत नाही, सांभाळू शकत नाही, तुम्ही देश काय सांभाळणार? पेपर फुटते म्हणजे काय जोक आहे काही? अरे किती मुलं ते अभ्यास करतात, दिवस रात्र अभ्यास करून, मेहनत करून, ते आपल्या मित्रांना वेळ देत नाहीत, फॅमिलीला वेळ देत नाहीत, स्वतःला आरशासुद्धा बघत नाही. तर ते एवढं अभ्यासामध्ये गुंग असतात. त्यांना वाटते की आता परीक्षेखाली म्हणजे आम्ही थोडंसं रिलॅक्स होऊ शकतो. आणि जसंही त्यांनी रिलॅक्स व्हायचं झालं की लगेच म्हणत नाही जो अरे पेपर फुटला, अरे पेपर फुटला, अरे काय म्हणजे पेपर फुटला म्हणजे काय जोक आहे काय? हे म्हणजे वाटते चुकून झालं, होतं एखाद्या वेळेस. अरे चुकून कसं होतं? कसं होतं चुकून? कसं तुम्ही तिथं चुकता? कसं लक्ष नसते तुमचं? छोट्या छोट्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणारे, एवढी मोठी गोष्ट सहज असं इझिली सांगून टाकतात. पेपर फुटला, वाव,
म्हणजे काय जोक आहे का? काहीच वाटत नाही त्यांना, काही फरक पडत नाही त्यांना. तुम्ही काही करा, काहीही बोला, आम्ही जे करायचं तेच करणार, आम्हाला जे शिकवायचं ते शिकवणार, आम्हाला काय आहे घेणं नाही. आम्हाला फक्त सत्ता आणि पैसा पाहिजे म्हणजे असे ठरवले त्यांनी लोकांनी. तर एवढं बोलून काय होणार नाही आपलं. आपल्याला जो करायचा आहे योग्य निर्णय म्हणजे की आपल्याला सपोर्ट करायचा आहे आणि आपल्या देशातून हे सगळं मिटून टाकायचं आहे, संपवून टाकायचं आहे. पेपरफुटीचं प्रकरण जसं होईल तसं त्या प्रमाणात आपल्याला हे सहकार्य करायचं आहे. आपण करू ता. आणि ह्या यूट्यूबवर हे चालतं आहे का नाही मला माहीत नाही, मी बोलू शकते का नाही, या ब्लॉगमध्ये हे ॲड होईल का नाही ते मला काही माहिती नाही. पण मला माझ्या देशासाठी बोलायचं होतं आणि माझ्या येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी सपोर्ट करायचा होता. त्याद्वारे मी ह्या करत आहे. तुम्हीही करा एवढीच विनंती आहे तुमच्या प्रकारे. चला, मी निरोप घेते. नमस्कार. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.